माझे नाव पृथ्वीराज संजय देशमुख. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न वाकायचे ना झुकायचे, अन्यायाविरुद्ध लढायचे. न वाकायचे ना झुकायचे, अन्यायाविरुद्ध लढायचे. सन्मानाने मरायचे आणि सन्मानानेच जगायचे, हे शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊची आज जयंती आहे. या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्व नव्हे, तर त्या एक प्रत्येक पिढीला दिशा देणारी एक जिवंत प्रेरणा आहे. राजमाता जिजाऊंच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला हे कळतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य, संस्कार आणि आत्मविश्वास असले की आपण ही इतिहास घडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्यार्थी दशक आहोत. आपल्यालाही अनेक अडचणी आहेत, अभ्यास, स्पर्धा, अपयश. पण राजमाता जिजाऊंनी आपल्याला शिकवले की अपयश ही शेवटची पायरी नसते, तर अपयश ही यशाकडे जाण्याची सुरुवात असते. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार. रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटायचे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य, आणि हे स्वराज्य हे निर्माण झालेच पाहिजे. स्वराज्य हे त्यांच्याच प्रेरणेने निर्माण झाले. शहाजी राजांच्या सांगण्यावरून जिजामाता या पुण्यामध्ये गेल्या होत्या. ज्या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरत होता, त्या पुण्यामध्ये एक पार रोवलेली आणि तेथील जनतेला सांगितलेलं की जो कोणी इथं वस्ती करून राहील त्याचा निर्वंश होईल. या भयानं लोक परागंद झाली आणि सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात जाऊन राहू लागली. अशा या ठिकाणी राजमाता जिजाऊ गेल्या होत्या. राज्य करायचंय, जहागिरी चालवायची, पण राज्य करावं कोणावर, जहागिरी चालवावी कोणावर, हा मोठा प्रश्न निर्माण होत होता. म्हणून राजमाता जिजाऊंनी तेथील लोकांना सांगितलं की परत गावात या. आणि राजमाता जिजाऊंचं ऐकून तेथील लोक परत गावात आली. पण त्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला की आपण करावं काय, खावं काय, प्यावं काय, शेती कशाने करावी, शेती करण्यासाठी आपल्याकडे काय आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था निर्माण झाली, ती म्हणजे स्वराज्य. आणि त्या स्वराज्याच्या संस्थापिका होत्या राजमाता जिजाऊ. अरे सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका जिजाऊ नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका जिजाऊ नाम है. स्वराज्याकडून शेतकऱ्यांना अनेक साहित्य उपलब्ध होऊ लागली. शेतकरी शेती करू लागली, पण मोठी मोठी जनावरं त्या शेतीत घुसून पिकांची नासधूस करू लागली. ही बातमी जेव्हा राजमाता जिजाऊंना कळाली, तेव्हा राजमाता जिजाऊंनी एक आदेश काढला. त्या म्हणाल्या, जो कोणी या जनावरांची शिकार करेल त्यांना सोन्याचं कड देण्यात येईल. एके दिवशी रात्री 1:30 वाजता एक बलाढ्य पोरग राजमाता जिजाऊंकडे आलं. ते त्यांना म्हणालं, मासाहेब बघा मी किती मोठं जनावर मारलंय. ते ऐकून राजमाता जिजाऊ म्हणाल्या, अरे तुला एवढ्या रात्री यायची काय गरज होती, तू सकाळी जरी आला असतास तरी जमलं असतं. एवढं राजमाता म्हणाल्या. आणि त्यावर ते पोरग म्हणालं, त्याला रडू येऊ लागलं. ते रडत रडत म्हणालं, मासाहेब मी सोन्याचं कड मिळावं म्हणून इथं आलो नाही, तर तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून मी इथं आलोय. यावरून आपल्याला कळतं की स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, तर कौतुकाच्या थापेवर निर्माण झालंय. अरे वाघाचं काळीज तिचं, वाघ तिच्या पोटी. वाघाचं काळीज तिचं, वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक संस्कार केले. राजमाता जिजाऊंच्या राज्यात अंगणातील तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या जिजाऊंच्या राज्यात होता. माझ्या जिजाऊंच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला. जाता जाता एवढेच म्हणेन, लाख येतील लाख जातील,
सर तुमची येणार नाही. जिजाऊ लाख जातील लाख येतील सर तुमची येणार नाही. जोपर्यंत तुम्ही जन्मास येणार नाही तोपर्यंत शोभा होणार नाही. जोवर तुम्ही जन्मास येणार नाही तोवर शोभा जन्माला येणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.